नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2025-26 मेगा भरती जी आहे मैदानी चाचणीनंतरनं अखेर बहुप्रतीक्षित तो जो निकाल आहे मैदानी चाचणीसाठीची कट ऑफ त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठीची पात्रता यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे 3 तारखेला. मात्र जर आपण पाहिलं तर कट ऑफ हा खूपच जास्त लागलेला आहे. या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 पोलीस शिपाई पदासाठीच्या कट ऑफमध्ये दुरुस्तीबाबतचं एक नवीन परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. हे आजचं परिपत्रक आहे. पहिल्यांदा आपण हे परिपत्रक आज जाहीर झालेलं हे डिटेलमध्ये पाहूयात. त्याच्यानंतरनं जो कट ऑफ आहे हा कसा लागलाय जास्त आणि यावर उमेदवार काय करू शकतात, यावर जो कट ऑफ खूप जास्त लागलेला आहे, उमेदवारांवर पोलीस भरतीसाठीचा अन्याय झालाय तर त्यांनी काय केलं पाहिजे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने ऑब्जेक्शन घ्यायचं, त्याचबरोबर तुम्ही संपर्क करू शकता आणि चौकशी करू शकता. कट ऑफ कमी करण्यासाठी निवेदन हे दिलं जाऊ शकतं. सगळी माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी अशाच महत्त्वाच्या पोलीस भरतीबाबतच्या अपडेट दररोज वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सगळ्यात पहिल्यांदा जे परिपत्रक आहे 3 तारखेचं दिसतंय, मात्र आज हे पोर्टलवर आजच्या अधिकृत जे वेबसाईट आहे या वेबसाईटवर जारी करण्यात आलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलं आहे. पहिल्यांदा हे परिपत्रक जाणून घेऊयात. मुंबई पोलीस शिपाई भरती सन 2024-25 साठीचं हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार मुंबई पोलीस शिपाई भरती सन 2024-25 बाबतच्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि कट ऑफ हा तक्ता उपरोक्त संदर्भान्वये मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि सदर प्रसिद्ध करण्यात आलेला कट ऑफ तक्त्यामध्ये टंकलेखनात म्हणजे टायपिंगच्या चुकीमुळे खालीलप्रमाणे सामाजिक आणि समांतर आरक्षणातील कट ऑफ या तक्त्यांमध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. तर कुठे दुरुस्ती झाले? VJA पोलीस चाइल्डसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला कट ऑफ हा कमी होता, तो वाढवलाय. म्हणजे दुरुस्त करण्यात आलेला कट ऑफ हा 24 वरून 26 झालाय. OBC भूकंपग्रस्तांसाठी 24 वरून हा कट ऑफ 26 झालाय. तर यामध्ये उमेदवारांच्या अपेक्षा काय आहे तर कमी व्हावा, मात्र या ठिकाणी टायपिंग मिस्टेकमुळे कमी झालाय, तो वाढवण्यात आला आहे. अशा पद्धतीचं आजचं परिपत्रक आहे. आता जर आपण कट ऑफ जर पाहिला, अधिकृत जो कट ऑफ आहे पूर्ण डिटेलमध्ये, कट ऑफ हा खूप जास्त लागलाय, हायफाय असा कट ऑफ लागलेला आहे. तर यामध्ये उमेदवारांना अपेक्षा होती कट ऑफ कमी येईल, कारण ज्या पद्धतीने पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी झाली होती त्यामुळे कट ऑफ कमी येण्याची अपेक्षा होती. मात्र हा कट ऑफ जर पाहिला इथे तुम्हाला यादी दिसते उमेदवारांची, तर 50 गुणांपैकी उमेदवारांचे गुण दिसत आहेत यामध्ये आणि एकूण गुण टोटल मार्क्स हे दिसत आहेत. तर या पद्धतीने इथे हा कट ऑफ जारी करण्यात आला आहे. आता यामध्ये उमेदवारांच्या अपेक्षा काय आहे, तुम्ही कट ऑफ हा पाहिला असेल. त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी पात्रता यादी सुद्धा ही जाहीर करण्यात आली आहे, ती सुद्धा तुम्ही चेक केली असेल. अधिकृत जर वेबसाईट इथे चेक केली तर यामध्ये मैदानी चाचणीबाबतचा जो निकाल आहे या ठिकाणी दिसतोय, तर तो चेक केला जाऊ शकतो. इथे पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे. शारीरिक मोजमाप साठीचा निकाल मुंबई पोलीस शिपाई भरती कारागृहासाठीचा दिसतोय, तो सुद्धा चेक करू शकता. पोलीस शिपाई वाद्यवृंद हा सुद्धा निकाल त्या अगोदर देण्यात आला होता. तर या पद्धतीने इथे कट ऑफ कसा आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर यामध्ये कट ऑफ जो आहे स्वतंत्ररित्या दिलेला आहे, खूप जास्त लागलाय कट ऑफ. लेखी परीक्षेसाठीची यादी इथे दिसते. या ठिकाणी मोजमापसाठीची यादी आहे, त्याच्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ही PDF आहे. तर यामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. पहिल्यांदा आपण कट ऑफ जो आहे कसा लागलाय हा जाणून घेऊयात. या अगोदर सुद्धा तुम्ही पाहिला असेल, तुम्ही चेक केला असेल, PDF चेक केला असेल की कट ऑफ इतका जास्त गेलाय, हाय गेलाय. तर यामध्ये काय करता येईल, कट ऑफ कमी करण्यासाठी कशी विनंती करता येईल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. 100% विद्यार्थ्यांवर उमेदवारांवर अन्याय हा झालेला आहे, कारण कट ऑफ कमी लागण्याची त्यांची अपेक्षा होती. CP मुंबई पोलीस भरती 2026 साठी जे मेरिट लिस्ट आहे यामध्ये हा वाद आहे, विवाद जो आहे हा झालेला आहे. तर आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा यामध्ये जर तुम्ही इथं पाहिलं तर हा कट ऑफ दिलेला आहे, तुमच्या समोर दिसतोय प्रत्येक प्रवर्गासाठीचा.
तर प्रवर्गनिहाय तुम्ही कट ऑफ चेक केला असेल तर जास्त दिसतोय. आपण जो अंदाजित कट ऑफ या अगोदर व्हिडिओ घेतला होता, यामध्ये आपण सांगितलं होतं मुंबई पोलीस भरती मरोळच्या मैदानावर झाली होती, उन्हातून ही घेण्यात आली होती, त्यामुळे कट ऑफ हा कमी येण्याची चान्सेस आहेत. मात्र त्याच्या विरुद्ध झालेला आहे. कट ऑफ हा खूप जास्त लागलाय. ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा पाहू शकता, यामध्ये जनरलसाठी 43 आहे, त्याच्यानंतर 39, 37, होमगार्डसाठी 37 इतका जास्त हाय कट ऑफ आहे. एस टीसाठी सुद्धा यामध्ये जनरलसाठी 38 गेलाय, त्याच्यानंतर एस टीसाठी सुद्धा 38, 41, 39 हा खूप जास्त कट ऑफ हा लागलेला आहे. पूर्ण तुम्ही चेक करू शकता प्रवर्गनिहाय. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी 2026ची मेरिट लिस्ट ही अतिशय चुकीची आणि खूपच जास्त हाय ही लागलेली आहे, ज्यामध्ये इमानदारीने आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये न्याय मिळाला नाही असं तुम्ही म्हणू शकता. ज्यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत केली होती, ज्यांनी चांगल्या पद्धतीने मैदानी चाचणी दिली होती, त्यांच्यावर अन्याय आहे. कारण खऱ्या पद्धतीने जर पाहिलं तर कट ऑफ इतका जास्त येणं शक्य दिसत नाही. ज्यांनी 2 ते 4 वर्ष खरी मेहनत घेतली त्यांचं नाव या लिस्टमध्ये दिसत नाहीये, तर अनुचित उमेदवारांना स्थान मिळालं आहे असं दिसतंय. या पद्धतीने तुम्ही पाहिलं तर 50 गुण या ठिकाणी मिळवणं म्हणजे मिळू शकत होते, पण सध्याची जी त्या ठिकाणीची परिस्थिती होती, ज्या ठिकाणी मैदानी चाचणी उमेदवारांनी दिले, ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी मरोळच्या मैदानावर दिले, त्यांना 100% माहिती असेल की कशा पद्धतीने मैदानी चाचणी झाली आणि एकूण 50 पैकी 50 गुण मिळवणं हे कितपत शक्य आहे यामध्ये दिलंय. यामध्ये शॉर्टपुटचे 15 मार्क्स आहेत, 100 मीटरचे, असे मिळून 50 गुणांपैकी 48 मार्क्स हे मिळालेले आहेत, 47 दिसत आहेत. यामध्ये कट ऑफ हा खूप जास्त गेलाय, हा कमी येणं अपेक्षित होतं. बाकी घटकांपेक्षा आपण जो अंदाजित कट ऑफ दिला होता हा कमी येणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. तर यामध्ये जर आपण चेक केलं उच्च कट ऑफमुळे काय झालंय, जास्त कट ऑफ लागलाय, तर यावर्षीचा कट ऑफ मागील वर्षीच्या आपण 2023ची भरती, त्याच्यानंतर आणि 2024ची पोलीस भरती या तुलनेमध्ये जर चेक केलं तर खूप जास्त कट ऑफ आहे. संख्या जास्त होती, मान्य आहे. यावर्षी अर्ज जे आहेत पोलीस भरतीसाठीचे सीपी मुंबईसाठी खूप जास्त आले होते, मात्र तरीसुद्धा फॉर्मची संख्या वाढली तरी अनेक विद्यार्थी फक्त 2 ते 4 मार्क्सनी कट ऑफ झाले आहेत, ज्यामुळे त्यांचं स्वप्न हे पोलीस बनण्यासाठीचं, वर्दी मिळवण्यासाठीचं हे पूर्ण झालेलं नाही आहे. विशेषतः पाहिलं तर आपण इव्हेंट कसे आहेत यामध्ये पाहिलं तर पाहू शकता 100 मीटरचा जो इव्हेंट आहे यामध्ये जर चेक केलं तर कमी मार्क्स मुलांमध्ये मिळालेले आहेत, मुलींमध्ये सुद्धा कमी मार्क्स आहेत. गोळाफेक सुद्धा कमी मार्क्स प्राप्त झालेत. त्याच्यानंतर 800 मीटर 1600 मीटर्समध्ये सुद्धा कमी आहेत, 800 मीटरमध्ये सुद्धा कमी आहेत. तर इमानदार मेहनती विद्यार्थ्यांना या इव्हेंटमध्ये कमी गुण मिळाले आहेत. तरीसुद्धा हा कट ऑफ आता यामध्ये जर कमी गुण मिळालेत सगळ्या उमेदवारांना तर कट ऑफ कसं काय आहे हा प्रश्न आहे. तरीसुद्धा कट ऑफ हा जास्त ठेवलाय, तर विनंती अपेक्षा अशी आहे की कट ऑफ जो आहे हा कमी करावा. कट ऑफ कमी करण्यासाठी आता विद्यार्थी काय करू शकतात, तर यामध्ये कट ऑफ कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन हे पावलं जे आहेत उचलली पाहिजेत. म्हणजे ऑब्जेक्शन यावर घेतलं जाऊ शकतं, आक्षेप घेतला जाऊ शकतो, ईमेल पाठवला जाऊ शकतो. ईमेल ID हा दिलेला आहे आक्षेपासाठी. तुम्ही या ठिकाणी जर वेबसाईट ओपन केलीत, ही जी यादी जाहीर केली तर या यादीमध्येच लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादीमध्ये यामध्ये ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षेची तारीख सुद्धा हे जाहीर केले. दिनांक 12 एप्रिलला ही परीक्षा जी आहे घेण्यात येणार आहे आणि त्यासाठीचं हॉल तिकीट सुद्धा, प्रवेशपत्र सुद्धा उपलब्ध होणार आहे. आणि यावर आक्षेप घेण्यासाठी जो वेळ आहे हा देण्यात आलेला होता. तर यामध्ये जर चेक केलं तर इथे जी यादी दिसते कट ऑफची यादी, तर यामध्ये तो ऑप्शन देण्यात आला होता. यामध्ये जर चेक केलं तर इथे पाहू शकता जो आक्षेप आहे 1 एप्रिलपर्यंत वेळ दिला होता, 6 वाजेपर्यंत. ही जी लिंक आहे यावर तुमच्या तक्रारी असतील, हरकती असतील तो नोंदवण्यासाठी 1 एप्रिल 2026 6 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र आता उमेदवार त्या लिंकवरून आक्षेप घेऊ शकत नाही आहेत. तर दुसरा ऑप्शन त्यांच्यासाठी काय आहे, मेल ID द्वारे, मेल ID जो आहे या मेल ID वर कट ऑफ कमी करण्याची ते विनंती करू शकतात. त्याचबरोबर जो टोल फ्री नंबर आहे या टोल फ्री नंबरवर संपर्क करून चुकीच्या मेरिटबद्दल त्यांना माहिती देऊ शकतात. तिसरा ऑप्शन आहे, पर्याय आहे त्यांच्याकडे, SP ऑफिसला स्वतः भेट देऊन, मुंबई पोलीस कमिशनर यांच्या ऑफिसला स्वतः भेट देऊन
थोड्या मार्कांनी कट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित जाऊन मागील वर्षाच्या मेरिट लिस्ट दाखवा आणि कट ऑफ ही कमी करण्याची विनंती केली जाऊ शकते, जेणेकरून त्यांना लेखी परीक्षेसाठी अजून एक संधी मिळू शकते. लेखी परीक्षेमध्ये त्यांना संधी मिळणं हे आवश्यक आहे, तर ते सर्व त्यांच्या मेहनतीचं रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. तर या पद्धतीने आपण जर पाहिलं, कालपासून अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या की यामध्ये खूप जास्त आलेला आहे, कट ऑफ जो आहे हा खूप जास्त लागलाय, तर यामध्ये कमी करण्यासाठी हा ऑप्शन असणार आहे. तर आतापर्यंत जर पाहिलं, मागील वर्षामध्ये तुलनेमध्ये हा जास्त कट ऑफ लागलाय. तर विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे, तुम्ही जर यामध्ये अजूनही जर बेल आय डीवर तुम्ही जर यामध्ये विनंती केली तर 100% हा कट ऑफ कमी करण्यासाठी काहीतरी होऊ शकतं. मात्र सध्या यामध्ये लेखी परीक्षेसाठीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारांना जो आक्षेप घेण्यासाठीचा वेळ देण्यात आला होता, त्याची शेवटची तारीख ही 1 एप्रिल होती. त्यामुळे मेल आय डी किंवा स्वतः सगळे जे काही विद्यार्थी आहेत एकत्रित जर त्याने विनंती केली तरच काहीतरी होऊ शकतं. मात्र आता ही यादी या पद्धतीने लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादी ही जाहीर करण्यात आली आहे. तुमचं नाव नसेल तर यामध्ये तुमचे गुण किती आहेत हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने CP मुंबई पोलीस भरती 2024-25 साठी मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा ही लगेचच 12 एप्रिलला घेण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादी, पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या घटकनिहाय जिल्हानिहाय अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.